नमस्कार मित्रांनो, मागील भागात आपण पाहिलं की एवढा बडबड करणारा आदित्य दादा या 2 दिवसात किती बदलला होता. पण त्याच्याशी काही बोलायची हिंमत पण होत नव्हती. पूर्वाला तर आता त्याची भीतीच वाटत होती. कारण काल ऋषभने मस्करी केली तेव्हा आदित्यच्या डोळ्यातला राग तिने पण पाहिला होता. त्यामुळे ती गप्पच बसली. आता पुढे रणविजयराव त्यांचं आवरून ऑफिसला गेले. आदित्यला तर घरात बसून वेळ पण जात नव्हता. तन्वीची पण हीच अवस्था झाली होती. तिला पण वेळ जाता जात नव्हता. तिनं आईला फोन लावला आणि थोडा वेळ आईशी गप्पा मारत बसली. पूर्वा तर फोनवर टाइमपास करत बसली होती. पूर्वा, मी जरा आजीकडे जाते ग, तन्वी म्हणाली. आता तू मला सोडून आजीशी गप्पा मारत बसणार का? पूर्वा म्हणाली. तुला फोनमधून वर तोंड काढायला वेळ आहे का? तू बस फोनवर, मी आलेच थोड्या वेळात, म्हणत तन्वीनं तिच्या पाठीत धपाटा मारला. गप ना ग, किती हात लागतोय तुझा, पूर्वा पाठ चोळत पाठमोऱ्या तन्वीकडे पाहून म्हणाली. सुलोचना पण आपल्या खोलीत पुस्तकं वाचत बसल्या होत्या. तितक्यात आदित्य आत येत म्हणाला, आई, मी जरा माझ्या मित्राकडे जातोय, वेळ होईल यायला. आदित्य, अरे आता आणि कुठल्या मित्राकडे जातोयस? त्यांनी प्रश्नार्थक नजरेनं पाहत आदित्यला विचारलं. आई, आता तुला सर्वच सांगत बसू का? आदित्य जरा वैतागतच म्हणाला. आदित्य, तू असा का बोलतोयस? सुलोचना त्याच्याजवळ येत म्हणाल्या. तो डोळे बारीक करून आईकडे पाहत म्हणाला, जातो आता मी. बरं जा, पण संध्याकाळी लवकर ये, त्याला परमिशन देत म्हणाल्या. थोड्या वेळाने सुलोचना पूर्वाच्या रूमच्या दिशेने गेल्या. तन्वी पुस्तकं वाचत बसली होती आणि पूर्वा फोनवर टाइमपास करत होती. तितक्या दरवाजावर नॉक केलेला आवाज आला. पूर्वाने दरवाजा उघडला. काकू, तू आज झोपली नाहीस? पूर्वा म्हणाली. नाही ग, तुम्ही काय करताय? सुलोचना म्हणाल्या. काही नाही ग, बसलोय, पूर्वाने उत्तर दिलं. तन्वी, उद्या तुम्हाला गावी जायचं आहे, तू तुझी बॅग भरून ठेव, त्या तन्वीकडे पाहत म्हणाल्या. बरं, भरते थोड्या वेळाने, तुम्ही बसा ना आई, तन्वी म्हणाली. काकू, मी पण जाऊ का गावी? पूर्वाने विचारलं. वंदना आत्या पण जायचं म्हणतायत आणि आता तू पण. तुम्ही सगळे निघाल्यावर तो ऋषभ तरी गप्प बसणार आहे का? सुलोचना म्हणाल्या. काय ग काकू, जाते ना मी, पूर्वा लाडात येत म्हणाली. तुझे काका आल्यावर त्यांना विचार आणि त्यांनी तुला गावी जायला परमिशन दिली तर जा. सुलोचना रणविजयरावावर ढकलून मोकळ्या झाल्या. तन्वी बाळा, सारिका काकू जे जसं सांगतील तसं सर्व देवाचं कर बर का, त्या तिला समजावत म्हणाल्या. तिने होकारार्थी मान डोलावली. त्यानंतर त्या आपल्या रूममध्ये गेल्या. इकडे आदित्याने अनुष्काच्या बाबांनी दिलेल्या नंबरवर फोन लावले, पण कोणालाच अनुष्काविषयी माहीत नव्हतं. त्यानं तिच्या काही मित्रांच्या घरी जाऊन त्यांना विचारलं, पण खरोखरच त्यांना काहीच तिच्याविषयी माहीत नव्हतं. शेवटी संध्याकाळी उशिराने तो घरी आला. तो आल्यावर सर्वांनी जेवण करून घेतलं. आदित्य, उद्या तुम्हाला गावी जायला निघायचं आहे. मी तसं दादांना फोन करून सांगितलं आहे आणि पूर्वा पण तुमच्यासोबत येणार म्हणते, रणविजयराव म्हणाले. मामा, मी पण जाणार मग, ऋषभ त्यांचं बोलणं मध्येच तोडत म्हणाला. बरं बाबा, जा तू पण, आणि तुझी आई पण जायचं म्हणते. हो दादा, मी तर आधीच म्हणाले होते ना, वंदना आत्या मध्येच बोलल्या. जा बाई तू पण. अरे पण आदित्य, मग तुम्हाला 2 गाड्या घेऊन जावे लागेल, रणविजयराव म्हणाले. हो बाबा, आता हे सर्वजण येणार म्हटल्यावर 2 गाड्या तर हव्याच ना, तो तिरक्या नजरेनं तन्वीकडे पाहत म्हणाला. नेमकी तन्वी पण त्याच वेळी त्याच्याकडे पाहत होती. लग्नात एकमेकांना पाहून धक्का खाल्ल्यापासून आता त्यांची नजरानजर झाली होती. आदित्य खुन्शी नजरेनं तिच्याकडे पाहत होता. तन्वी पण डब्बल खुन्नस देत त्याच्याकडे पाहत होती. आणि नेमकंच हे सर्व वंदना आत्या पाहत होत्या. त्या काही बोलल्या नाहीत, पण त्यांच्या मनात कसला तरी विचार सुरू होता. बरं, आता जावा, झोपा लवकर, सकाळी तुम्हाला लवकर निघायचं आहे, रणविजयराव सर्वांच्या चेहऱ्यावरून नजर फिरवत म्हणाले. सर्वजण आपापल्या खोलीत निघून गेले. आदित्यला मात्र झोप येत नव्हती. अख्खा दिवस गेला, पण अनुष्काचा मात्र कुठेच पत्ता लागला नव्हता. त्याचं एक मन म्हणत होतं
की मी का एवढा तिचा विचार करतोय, तिनं केला का माझा विचार. तर दुसरं मन त्याला सांगत होतं ती एखाद्या अडचणीत सापडली असेल तर. विचार करून करून डोकं फुटायची वेळ आली होती, पण त्याच्या मनातून अनुष्काचे विचार मात्र काही केल्या जात नव्हते. दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वजण लवकर उठले. वंदना, आत्या, ऋषभ तर त्यांचं आवरून निघायला तयारच होते. पूर्वाने आणि तन्वीने पण त्यांचं आवरलं होतं. आता आदित्यचंच कधी आवरतंय याची सर्वजण वाट पाहत होते. आपला हिरो मस्त आरामात उठून जिमला गेला होता आणि तो यायची सर्वजण वाट पाहत होते. तितक्यात समोरून तो येताना दिसला. जिम करून घामाघूम झालेलं शरीर, चेहऱ्यावरून ओघळणारा घाम पुसत तो आत आला. तुम्ही सर्वजण आवरून तयार पण झालात? सर्वांकडे पाहून स्माईल करत तो म्हणाला. या 4 दिवसात आज कुठे त्याच्या चेहऱ्यावर स्माईल दिसली होती. तन्वी तर त्याची स्माईल पाहून आऊटच झाली होती, पण तेवढ्या पुरतीच. तितक्यात तिच्या नजरेसमोर त्या भांडखोर आदित्याचं चित्र उभं राहिलं आणि ती उदास झाली. त्याला असं हसताना पाहून सुलोचनांना पण आनंद झाला. हळूहळू आदित्य सर्व विसरून या सर्वातून बाहेर पडेल. सुलोचनाचं मन त्यांना सांगत होतं, आदित्य जा लवकर आवरून ये. त्या आदित्याकडे पाहून हसून म्हणाल्या. तो आपल्या खोलीत जाऊन फ्रेश होऊन खाली आला. सर्वांनी सोबतच नाश्ता केला. तन्वी आणि पूर्वा आजीचा निरोप घेऊन आल्या. आदित्य पण आजीच्या रूममध्ये गेला. आजी येतेस का गावी? तो आजीच्या बाजूला बसत म्हणाला. नको रे बाबा, मला आता दगदग सोसत नाही रे. तुम्हीच नीट जावा आणि देवदर्शन घेऊन देवाचे आशीर्वाद घेऊन लवकर परत या. आजी त्याच्या पाठीवरून हात फिरवत म्हणाली. बरं येतो म्हणत आदित्यने आजीला वाकून नमस्कार केला. सुखी राहा बाळा म्हणत आजीनं त्याला आशीर्वाद दिला. बाहेर 2 गाड्या उभ्या होत्या. ऋषभ, तन्वीने आणि आत्याने आपलं सामान गाडीत ठेवलं. 2 गाड्यांचे 2 ड्रायव्हर त्यांचं आवरून तयार होते. तितक्यात आदित्य पण गाडीजवळ आला. तन्वी पण आपली बॅग हातात घेऊन उभी होती. आदित्य, अरे तुझी बॅग कुठे आहे? सुलोचना आदित्यकडे पाहत म्हणाल्या. काय गं वहिनी, तू पण एकाच बॅगेत दोघांचे कपडे भरले असतील ना? आत्या मध्येच बोलल्या. नाही नाही, यात फक्त माझेच कपडे आहेत. तन्वी गोंधळून म्हणाली. अगं हो हो आई, शामू काका येत आहेत माझी बॅग घेऊन, आदित्य म्हणाला. पूर्वा आणि ऋषभ तर गाडीत पण बसले होते. आत्या पण त्याच गाडीत बसली. अगं तन्वी, बस ना आता गाडीत, अजून कोणाची वाट पाहतेस? सुलोचना तन्वीकडे पाहून तिची मस्करी करत म्हणाल्या. तेवढ्यात शामू काका आदित्यची बॅग घेऊन आले. ड्रायव्हरने डिक्की उघडली. शामू काकांनी आदित्यची बॅग डिक्कीत ठेवली. त्यानंतर तन्वीची बॅग पण त्यांनी डिक्कीत ठेवली. बाबा, मीच जातो ना गावी गाडी घेऊन, सुजितला राहू द्या इथेच. परत तुम्हाला बाहेर कुठे जायचं असेल तर. आदित्य, एवढ्या लांबच्या प्रवासाला नवीन नवऱ्याने ड्रायव्हिंग करायची नसते. सुलोचना आदित्यला समजावत म्हणाल्या. आई, तुझं तर ना काहीतरीच असतं. आदित्याच्या कपाळावर आठ्या उमटल्या. बरोबर बोलती आई, अजितला घेऊन जा, रणविजयराव आदित्याला बजावत म्हणाले. तन्वीने आईबाबांना वाकून नमस्कार केला आणि एका साईडने गाडीत जाऊन बसली. दुसऱ्या बाजूने आदित्य पण गाडीत बसला. आईबाबांचा निरोप घेऊन ते जायला निघाले. तन्वी आणि आदित्य पाठीमागे एका सीटवर बसले होते, पण दोघांच्या मध्ये खूप अंतर होतं. ड्रायव्हर आरशातून त्या दोघांकडे पाहत होता. पूर्वा, आत्या, ऋषभ बसलेली गाडी अजून पाठीमागे होती. आदित्य ड्रायव्हरला कसला तरी विचार करत म्हणाला. सुजित, गाडी जरा हळू घे, त्यांची गाडी पुढे जाऊ देत. बरं म्हणून ड्रायव्हरने गाडीचं स्पीड कमी केलं. 5-10 मिनिटात त्यांची गाडी यांच्या गाडीला क्रॉस करून पुढे गेली. थोडं पुढे गेल्यावर त्याने ड्रायव्हरला गाडी साईडला घ्यायला सांगितली. तो तन्वीला खुन्नस देत गाडीतून उतरला. थोडं बाजूला जाऊन तो सुजितसोबत काहीतरी बोलला. सुजित पण त्याला मान डोलवत हो म्हणत होता आणि हो म्हणत सुजित तिथून निघून गेला. आदित्य परत गाडीच्या दिशेने आला आणि तन्वीकडे खुश होऊन पाहत ड्रायव्हिंग सीटवर बसला. एकदाचं त्याच्या मनासारखं झाल्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता. तन्वी पण तोंड मुरखत बाहेर पाहून मनातच म्हणाली.
मला पण हौस नाही आली तुझ्या शेजारी बसायची. बरं झालं हा पुढे गेला ते. आता मी तरी आरामात बसू शकेन. त्याने ड्रायव्हरला सुट्टीवर पाठवलं होतं आणि आता तोच गावी गाडी घेऊन जाणार होता. याचं एकच कारण, आणि ते म्हणजे त्याला गावी जाईपर्यंतसुद्धा तन्वीच्या शेजारी बसायचं नव्हतं. काय होणार होतं या दोघांचं आता ते येणारी वेळच ठरवेल. दोघं पण एकमेकांशी अजून तर एक शब्द पण बोलले नव्हते. इकडे रणविजयराव पण ऑफिसला गेले होते. सुलोचना एकट्याच घरात असल्यामुळे त्यांना घर खायला उठलं होतं. त्या आजीच्या रूममध्ये आल्या. ये ग सुलोचना. आजी सुलोचनाला आलेलं पाहून म्हणाल्या. पोर गेली का ग? हो, गेले ते सर्वजण थोड्या वेळापूर्वीच. सुलोचना आजींच्या शेजारी बसत म्हणाल्या. आई, तुम्ही औषधं घेतली का? हो ग, तू उगाचच माझी काळजी करत बसतेस. सुलोचना, तुझी सून फार गुणी आणि संस्कारी आहे बरं का ग. अगं, ती पण अधूनमधून माझ्याजवळ येऊन माझ्याशी गप्पा मारत बसते. माझ्या तब्येतीची चौकशी करते. आजी आपली मान हलवत म्हणाल्या. काल मला म्हणाली, आजी, मी माझी आजी कधीच पाहिली नाही. आजीची माया, प्रेम मला कधी मिळालं नाही. पण मला आता तुमच्याकडून आजीची माया, प्रेम मिळेल. तिनं माझ्याशी गप्पा मारत माझ्या डोक्याला तेल लावून दिलं आणि मला म्हणत होती, पायाला पण तेल लावून देते. पण मग मीच तिला म्हणाले की आत्ता नको, परत कधीतरी पायाला तेल लावून दे. खूप गोड पोर आहे बघ. आजी कौतुकाने तन्वीबद्दल बोलत होत्या. सुलोचनाला पण ते ऐकून खूप बरं वाटलं. त्यानंतर त्या दोघी बराच वेळ गप्पा मारत बसल्या. आदित्यने गाडी एका रेस्टॉरंटवर थांबवली. तितक्यात मागून त्या लोकांची पण गाडी आली. आदित्यची गाडी थांबलेली पाहून ड्रायव्हरने गाडी थांबवली. वंदना आत्या नुकत्याच एक झोप काढून उठल्या होत्या. त्या आळस देतच गाडीतून बाहेर आल्या. पूर्वा, ऋषभ पण गाडीतून बाहेर आले. अरे दादा, तुमच्या गाडीचा ड्रायव्हर कुठे गेला? पूर्वा चकित होऊन म्हणाली. तेवढ्यात वंदना आत्या पण ड्रायव्हर कुठे आहे का ते पाहत होत्या. पण ड्रायव्हर काय त्यांना पण दिसला नाही. हो रे आदित्य, कुठे गेला ड्रायव्हर? आत्या आदित्यकडे पाहून प्रश्नार्थक नजरेने विचारत होत्या. ते तुम्हाला काय करायचंय? तो गेला घरी. त्याची तब्येत बिघडली म्हणून मग मीच त्याला म्हणलं जा घरी तू. आदित्यने ठरवून ठेवलेलं उत्तर पटकन दिलं. पण आत्याबाईंना काय ते पटलेलं दिसत नव्हतं. त्यांच्या चेहऱ्यावरून ते दिसत होतं. बरं, चला जेवण करूयात. तो सर्वांच्या चेहऱ्यावरून नजर फिरवत म्हणाला. चल चल दादा, मला तर खूप भूक लागली आहे. पूर्वा पुढे होत म्हणाली. हो हो, चला लवकर, मला पण खूप भूक लागली आहे. ऋषभ पूर्वाच्या बोलण्याला दुजोरा देत म्हणाला. सर्वजण एका पाठोपाठ रेस्टॉरंटमध्ये गेले. पूर्वाने एक कोपऱ्यातलं टेबल शोधून सर्वजण एकत्र बसले. तन्वी पूर्वाच्या बाजूला बसली. ऋषभ आणि आदित्य त्या दोघींच्या समोर बसले होते. आत्या पण बाजूची खुर्ची घेऊन त्याच टेबलवर बसल्या. तन्वी मात्र आज खूपच शांत शांत होती. गाडीचा ड्रायव्हर पण साईडच्या एका टेबलवर बसला होता. काका, तुम्हाला काय आवडेल ते ऑर्डर करा आणि पोटभर जेवा. आदित्य ड्रायव्हरकडे पाहत म्हणाला. तो पण मान डोलवून हो म्हणाला. तन्वी, काय झालं? तू काय एवढी शांत शांत आहेस? पूर्वा तन्वीला कोपराने मारत म्हणाली. नाही ग, काही नाही, तन्वी म्हणाली. मग अशी गप्प गप्प का आहेस? पूर्वा म्हणाली. तितक्यात वेटर तिथे येतो. पूर्वा, काय खाणार? आदित्य पूर्वाकडे पाहून विचारतो. मटर पनीर आणि रोटी. पूर्वा उत्साहात म्हणते. बस एवढंच? आणखी काय हवंय बोल ना. आदित्य म्हणतो. बाकी तुमच्या आवडीचं घ्या. पूर्वा म्हणाली. आदित्य, काही पण घे, पण नॉनव्हेज घेऊ नको. आत्या आदित्यला बजावत म्हणाल्या. हो गात तू, मला माहीत आहे आपण देवदर्शनाला निघालोय. आदित्य म्हणाला. ए ऋषभ, तू बोल, तुला काय हवंय? आदित्यने विचारलं. माझं काय, तुम्ही घ्याल ते मी खाणार. पण लवकर ऑर्डर कर दादा, आता पोटात कावळे ओरडायला लागलेत. ऋषभ पोटावर हात फिरवत म्हणतो. दादा, तन्वीला पण विचार ना काय हवं आहे. पूर्वा म्हणाली. तूच विचार. आदित्य कोरडेपणे म्हणाला. आत्या मात्र त्या दोघांवर लक्ष ठेवून होत्या.
त्याने वेटरला जेवणाची ऑर्डर दिली. पूर्वाची आणि तन्वीची पण काहीतरी खुसूरफुसूर चालूच असते. पूर्वा, शांत बस ना, कशाला तिला त्रास देतेस? आत्या म्हणाल्या. दादा, तू तर तन्वीला काय हवंय ते विचारलंच नाहीस, रिषभ म्हणाला. आदित्य न ऐकल्यासारखं करत बाहेर पाहतो. तन्वी, काय झालंय सांग ना. दादा आणि तू भांडलात काय ग? पूर्वाने विचारलं. पूर्वा, गप्प बस ना आता जरा, तन्वी म्हणाली. मग सांग ना, मी ना तुम्हाला एकदाही बोलताना पाहिलं नाही. का ग, तुम्ही एकमेकांशी बोलत नाही? पूर्वा हळूच तन्वीच्या कानाजवळ जात म्हणाली. पूर्वा, आता गप्प बस हां, मी तुला नंतर सांगते, तन्वी हळू आवाजात म्हणते. तितक्यात वेटर जेवण घेऊन आला. सर्वजण जेवायला सुरुवात करतात. आदित्याने पुन्हा एकदा तिरक्या नजरेने तन्वीकडे पाहिलं. तिचं मात्र यावेळी त्याच्याकडे बिलकुल लक्ष नव्हतं. इकडे वंदना आत्याच्या मनात विचार सुरू असतो. हे आदित्य तन्वी का एकमेकांसोबत बोलत नाहीत? या 4 दिवसात एकदाही एकमेकांसोबत बोललेलं मी तर पाहिलं नाही. घरी पण गप्पच असतात. काय कारण असेल यांच्या न बोलण्याचं? वंदना त्या विचार करत करत जेवत होत्या. रिषभ मात्र मस्त जेवणावर ताव मारत होत्या. रिषभ, तुला अजून काही हवंय का? आदित्याने विचारलं. नको दादा, रिषभने उत्तर दिलं. तन्वी खाली मान घालून जेवत होती, कारण वर पाहावं तर आदित्य समोरच होता. तन्वी, तुला अजून काही हवंय का ग? पूर्वा म्हणाली. तन्वी मानेनच नको म्हणाली. थोड्या वेळात सर्वांचं जेवण आटोपलं. आदित्याने काउंटरवर जाऊन बिल दिलं. बाकीचे गाडीच्या दिशेने जायला निघतात. तन्वी, तू एकटीच पाठीमागे बसली होतीस का ग? पूर्वाने विचारलं. तन्वी मानेनच हो म्हणाली. मग तू जातेस का त्यांच्या गाडीत बसायला? रिषभ म्हणाला. आदित्यने दादासाहेबांना फोन केला आणि संध्याकाळपर्यंत येतोय म्हणून त्यांना सांगितलं. इकडे सर्वजण अजून गाडीच्या शेजारीच उभे होते. आता अजून कोणाची वाट पाहताय? जायचं ना, बसा गाडीत. आदित्य सर्वांच्या चेहऱ्यावरून नजर फिरवत म्हणाला. चला म्हणत तो ड्रायव्हिंग सीटवर जाऊन बसला. तन्वी पण मागचा दरवाजा उघडून आत बसतच होती. तितक्यात पूर्वा तन्वीला आवाज देत म्हणाली. तन्वी, तू पण पुढे बस ना, दादाच्या बाजूला. तर मित्रांनो, कसा वाटला हा भाग कमेंट करून नक्की सांगा. आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि पुढील भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.